हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत. तर आज एक छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार चालला आहे माझा. आणि खरंच ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे. खूप छान रेसिपी आहे आणि बहुधा काही जणींना ही माहितीसुद्धा नसेल. तर ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकले. गाईचं जे कोवळं दूध असतं म्हणजे त्याला चीक म्हटलं जातं, त्यापासून आपण खरवस बनवतो. मग खरवस कसा बनवायचा हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण त्यापासून मी बऱ्याचशा रेसिपी आपल्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेत. त्यापासून पनीर बनवलेलं आहे. नंतर आज एक रेसिपी अशीच एक छान अशी आज रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर गाईचा जो चीक असतो त्यापासून मी चिकाचे लाडू बनवते आणि खरंच खूप टेस्टी लागतात, छान लागतात, अप्रतिम लागतात लाडू खायला. तर रेसिपी मी कशी बनवते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. काय काय स्टंप एवढा फास्ट पळत आला म्हटलं काय झालं? किती खेळायचं रे ऐश्वर्या? बाळा किती खेळायचं, दमतोय, घाम किती आलाय बघ तुला. घाम पाणी घट्ट पडते. मग एवढं कशाला खेळायचं रे? बंद कर दरवाजा. तर माझ्या ब्लॉग चॅनलच्या मार्फत माझा एवढाच प्रयत्न असतो की माझ्याकडून थोडंसं काहीतरी चांगलं तुम्हाला शिकता यावं. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात, आवडतात का? आणि ब्लॉग चॅनलवरती जे मी व्हिडिओज अपलोड करते ते सुद्धा तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि खरंच बरं का, तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद देताय. हे पाहून मला अजून माझी उत्सुकता वाढते की नवीन नवीन छान छान व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करण्याची. तर चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की बघा, सवासणी दिवशी जेव्हा मला ते हळदी कुंकू लावण्यासाठी उषाताई आल्या होत्या, त्यांच्या घरून हा चिक दिलेला आहे. आणि हा जरा पिवळसर दिसतोय कारण गाईचा चिक आहे. तर अगोदर गाळून घेतला. गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये साधं दूध जे असतं बघा, गरम करून थंड केलेलं दूध 2 कप घातलं आणि नंतर मिक्स करून आता हे कुकरमध्ये जरासं पाणी घालून पटकन असं शिजवून घ्यायचं आहे. 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेते. तर थोड्या वेळानंतर बघा लगेचच चिक झाला आहे, चांगला व्यवस्थित आता शिजला आहे सुद्धा. आणि थोडासा थंड करून घेते अगोदर. थंड झाला आहे चांगला चिक आता. चिकाचे सगळे पदार्थ मला आवडतात. म्हणजे एवढा चिक खायला आवडतं. नुसतं असं शिजवलं ना, त्याच्यात साखर किंवा गुळ घालून जरी शिजवला तरी आवडतो मला. ऐश्वर्याला अजिबात आवडत नाही, एक घास सुद्धा खात नाही ऐश्वर्या. तर हा सुट्टा करून घेते अगोदर. आणि चिक खरं बघा खायला खूप पौष्टिक असतो चिक. आता हा नुसता असा शिजवलाय, याच्यात काय साखर गुळ वगैरे घातलेला नाही. तर हा अगोदर किसून घ्यायचा आहे. तर निघाला एकदम. तुम्ही खाणार खाऊ लाडू कशाचं? चिकाचे? तुम्ही खावा. मला माहित आहे तुम्हाला नाही सोडला आवडत नाही ते. तुम्ही असं खाल्लं. अण्णा मी आम्ही दोघं खातोय. अण्णांना पण भरपूर आवडते. ठीक आहे. तुम्ही खाल्ला का आम्ही खाल्लं? पौष्टिक असतं एखादा खायचा. ऐश्वर केक झालाय. केक एकदम असा पांढरा शुभ्र केक झालाय. व्यवस्थित खिसता यावा यासाठी जरासा कट केलाय. हा जो चिक आहे ना, आता खिसायचा आहे. खिसते अगोदर. आज आईची खूप आठवण यायला लागली हो. कारण आई सारखं चिकाचे लाडू, चिकाच्या वड्या बनवायची. असं कोणी चिक दिला की ऐक ना, हे डॅडी म्हणतात त्यांचा मोबाईल ठेवू दे का? डॅडी म्हणतात त्यांचा मोबाईल ठेवू दे का? नको फोन, काय करायचं? नेऊ दे की, मोबाईल घेऊन जावा आणि जास्त फास्ट जाऊ नका म्हणा, दमान जावा. ओ फोन करा मला पोहोचल्यावर. आहो ओ मालक, ओ ऐका ना, झाले का आवरले का म्हणा? आवरा की पटकन.
किस झालाय. आता हा जो किस आहे त्याच्या निम्मी साखर घ्यायची, पण लगेच साखर नाही घालणार. चला आता पटकन लाडू बनवाय घ्यायचेत. कढईमध्ये थोडंसं 1 चमचाभर तूप घातलंय आणि तूप घातल्यानंतर मोठ्या 2 वाट्या भरून आता यामध्ये चिकाचा किस जो आहे तो घेतलेला आहे मी. अजून 1 वाटी घेते. 2 वाट्या चिक घेतला आणि हे मिक्स करायचं आहे अगोदर. असंच मिक्स करते, लगेच साखर नाही घालणार. एकदम खावा असल्यासारखं दिसतंय का नाही, मऊसूत एकदम. बघा मिक्स केल्यानंतर ह्याला पाणी सुटले चिकाला. आता हे अगोदर पाणी सगळं आटून द्यायचं आहे यामधलं. किती पातळ झालं आहे बघा, असं पाणी सुटलेलं आहे. तर पटपट आता हे चांगलं घट्ट होईपर्यंत असंच ओलतण्याने हे असं मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे काय होतं की खाली करपू नये म्हणून. तर बघा हे घट्ट झालं आहे आता, सगळं पाणी आटलं यामधलं. म्हणजे ह्याला जरा वेळ लागला, पण इथे व्हिडिओ मोठा होईल म्हणून थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड केलं होतं. तर इथे 1.5 वाटी साखर घालते मी, कारण चिक जास्त घेतला होता मोठ्या 2 वाट्या भरून. त्यामुळे 1.5 वाटी साखर घातल्यानंतरसुद्धा हे मिक्स करायचं चांगलं. आणि बघा आता इथे साखर विरघळल्यानंतरसुद्धा याला पाणी सुटलं, म्हणजे पातळ झालं. आता हे सुद्धा जरासं घट्ट होईपर्यंत मिक्स करायचं आहे. साखरेतलं पाणी आटायला जरासं वेळ लागतो. काय थोडंसं साखरेचं पाणी अजून आहे बरंचसं. आज एवढं माझं डोकं दुखायला लागलंय, काय माहिती आहे क्लायमेटमुळं का कशामुळं डोकं दुखतंय. रेसिपी करते पण एवढं काय मनापासनं नाही, आणि नंतर करावी तर चिक जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे मग म्हटलं खराब होऊन जाण्यापेक्षा ही रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करता येईल. त्यामुळे नाही ठेवलं, नाही तर वाटत होतं उद्या करावी रेसिपी, पण म्हटलं नको, चिक राहणार नाही. कारण त्यांनी मला काल चिक दिलेला आहे, मग काल पण नाही मला करायला वेळ भेटला, आणि आज पण म्हटलं नको ठेवायला, नाही राहणार मग 2 दिवस. म्हणून मग करून टाकलं. ह्याला पाणी जरासं आहे अजून यातलं. एवढं पाणी आटलं की मग झालं, मग काय जास्त वेळ नाही लागत. जवळपास मला वाटतं 5 मिनटं लागलं हे सगळं पाणी आटायला. तर पाणी सगळं आटलं, एकदम सुटसुटीत झालेलं आहे असं. आणि आता इथे बघा 7-8 विलायची मी अशा बारीक केल्या होत्या, पण जास्त बारीक नाही केली, अशी जरा जरा मोठीच वाटली. तर विलायची यामध्ये घालते. जेव्हा लाडू खातो तेव्हा खाताना अशी विलायचीचा एखादा कण असा दाताखाली म्हणजे आला की खूप छान टेस्ट येते. त्यामुळे जराशी मोठीच वाटून घेतली. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता एका साईडला दुपारची जराशी भाजी होती ती गरम करून घेतली, कारण बाहेर पण पावसाचं वातावरण झालं. स्वयंपाक पण लवकर आवरायचा आहे मला. आणि हे घट्ट झालंय. आता हे थोडंसं थंड झाल्यानंतरच याचे लाडू बांधायचे. ताटात अरे लाईट गेली वाटतं, तरी म्हटलंच होतं जरा पाऊस सुरू झाला की लगेच लाईट गेलीच. आता काय माहिती कधी येते ते. तर हे थंड तर करून घेते ताटात उतरून तोपर्यंत. जर लाईट आलीच लवकर तर मग तुमच्याबरोबर हे शेअर करते की लाडू कसे बांधायचे काय ते. आणि जर नाही लवकर आली तर मला आता थोडंसं थंड झाल्यानंतर पटकन याचे लाडू बांधायला लागणार आहेत. नाहीतर जास्त जर थंड झालं तर हे व्यवस्थित नाही होणार. ऐश्वर, ए बॅटरी लाव रे बाळा. काय बॅटरी लाव. बॅटरी कुठे ठेवली? तिथं बघ की टेबलवर, ड्रेसिंग टेबलवर असेल बघ. जवळपास 2 तासानंतर लाईट आली. तोपर्यंत लाडू मी बनवले सुद्धा. एकदा का थंड झालं ना हे व्यवस्थित नाही, मग लाडू व्यवस्थित बनवता येत नाहीत लाडू. त्यामुळे मग मस्त असे चिकाचे लाडू एवढे टेस्टी लागतात ना, आवडतात मला तर जास्त. आता आमच्या घरात म्हटलं तर मी आणि अण्णा आम्ही दोघंच खाणार आहे, आणि मला जास्त गोड खायचं नाही. आता प्रश्नच नाही, गोड आवडत नाही खायला. त्यामुळे थोडेसेच बनवलेत. एखादा मी खाईन आणि अण्णा मग नाश्त्याला खातील.
तर रेसिपी तयार आहे. चला, आणि एवढ्याशा रेसिपीचा पसारा भरपूर पडलाय, भांडी भरपूर पडलेत. तर हे आवडते अगोदर. ऐश्वर, एखादा लाडू टेस्ट करणार आहे बाळा? नाही आवडत त्याला. तर ही एक रेसिपी मी चिकापासूनच बनवली होती आणि ही सुद्धा मी माझ्या रेसिपी चॅनलवरती शेअर केली. तर ही रेसिपीसुद्धा नक्की गायत्री किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि पाक बनवायची झंझट नको. तर हे लाडू बघा, खरंच खूप छान झालेत, एकदम सॉफ्ट पण झालेले आहेत. तर कशी वाटली आजची रेसिपी किंवा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे नवीन आणि छान छान ब्लॉग पाहण्यासाठी गायत्री पुजारी ब्लॉग सांगलीकर या आपल्या ब्लॉग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.